असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. मी त्यांच्याबद्दल असं म्हणायला पाहिजे की विद्वान असूनही विनम्र आणि राजकारणात असूनही विवेकी राहणारे लोक खूप कमी असतात. माननीय माधवजी भांडारी हे तसे आहेत. मी त्यांना विनंती करतो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित करूया की आपण या श्रोत्यांना संबोधित करावं. माननीय माधवजी. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष माननीय अमरनाथजी राजूरकर. खरं म्हणजे अशोकरावजींचं नाव घेतलं की अमरनाथजींचं नाव त्याच येतच, असं एक माझा अनेक वर्षांचा सल्ला. बरोबर आहे. मंचावर उपस्थित असलेले डीपी सावंत साहेब, ऍडव्होकेट श्रीजाताई चव्हाण, आमचे मित्र खासदार अजितरावजी गोपछेडे, भारतीय जनता पार्टीचे नांदेड शहरातले पहिल्या 1-2 पिढ्यांमधले नेते कार्यकर्ते बाळासाहेब पांडे, संतोकराव हंबर्डे, किशोरजी देशमुख, माझे खूप जुने सहकारी चैतन्य देशमुख आणि प्रवीण साधे, दिलीपजी कंदकुर्ते, संतोषजी पंडारे, या जाहीरनाम्याचं संपादन ज्यांनी केलं आणि खूप चांगला जाहीरनामा ज्यांनी आपल्या समोर मांडला, किशोरजी स्वामी, उमेश पवळे, अशोकजी क्षीरसागर, शीतलजी खांडे आणि आपण उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू भगिनी. सर्वप्रथम मी आपल्याला आजच सुरू झालेल्या नव्या वर्षाच्या 2026च्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या नव्या वर्षात पदार्पण करत असताना भारताने एक खूप मोठा टप्पा गाठलाय, खूप मोठा पल्ला गाठलाय की जर्मनीला, जपानला मागे टाकून आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगामध्ये बनलो आहोत आणि 2ऱ्या क्रमांकावर जाण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. या नव्या वर्षासाठी आपल्याला सर्व देशाला, देशवासियांना, स्वतःला सुद्धा आपण शुभेच्छा देऊ आणि विकसित भारताचा जो संकल्प 2047 सालचा एक समर्थ संपन्न भारताचा संकल्प जो माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सोडला, त्या संकल्पाला बळकटी आणण्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या दृष्टिकोनानुसार, दूरदृष्टीनुसार महाराष्ट्राला देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प सोडून आपण काम करतो. आणि त्याला जोड म्हणून आता माननीय अशोकरावांनी आपल्या नांदेड शहराचा, नांदेड महानगराचा एक विकासाचा आराखडा आपल्या समोर सादर केलाय. विकासाचं तिहेरी इंजिन ज्याला म्हणतात त्याचा नमुना आहे, त्याचा आदर्श आहे. आणि ज्या पद्धतीचा संकल्पनामा आपल्या समोर सादर केलाय, मी नांदेड मधल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, विशेषतः संतोषराव पंडारे आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर आपला जाहीरनामा प्रकाशित करणारं नांदेड हे पहिलं महानगर आहे. आणि निवडणुकीला 15 दिवस बाकी असताना हा जाहीरनामा तयार झाला, जनतेसमोर सादर केला गेला. म्हणजे नांदेडमध्ये या निवडणुकीची तयारी माननीय अशोकरावांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या देखरेखीखाली किती बारकाईने आणि कसोशीने चालू आहे त्याचं हे उदाहरण आहे. तसेही चव्हाण साहेब, या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि नांदेड यांच्यासाठी खूप गोष्टी नव्याने पहिल्यांदाच घडत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती 66 उमेदवार नांदेड शहरात उभे राहण्याची सुद्धा ही पहिली वेळ आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक भारतीय जनता पार्टी एक हाती जिंकेल. आणि नांदेड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली. नांदेड शहर आणि मराठवाड्याच्या राजकारणाशी माझा खूप जुना संबंध आहे. नांदेड शहराशी माझा कौटुंबिक संबंध सुद्धा आहे. नांदेड नगरपालिकेच्या निवडणुका मी बघितल्या आहेत, नांदेड महापालिकेच्या निवडणुका मी बघितल्या आहेत, त्यात मी काही ना काही भाग घेतला आहे. आणि या शहरामधल्या निवडणुकांचे बारकावे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक फार मोठा बदल झालाय. आमच्यामध्ये ज्या काही भारतीय जनता पार्टी म्हणून कमतरता होत्या, उणिवा होत्या, त्या अलीकडच्या काळात भरून निघाल्या आहेत. आणि त्यामुळे अशोकरावजी चव्हाण, राजूरकर साहेब आणि या सर्वांच्या एकत्र येण्यामधून एक नवी ताकद एकट्या नांदेड शहरात तर मराठवाड्यामध्ये उभी राहते. या ठिकाणी एक अत्यंत आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी जुन्या नव्यांचा संगम आहे. नवीन सगळे आले म्हणून जुने नाहीसे झाले तसं झालं नाही. म्हणून बाळासाहेब पांडे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले ही सर्व मंडळी मंचावरती सन्मानाने उपस्थित आहे. अशोकराव आणि मी एका व्यासपीठावर येऊन हे सुद्धा त्याचाच उदाहरण आहे. आणि त्यामुळे ही जी सर्वांची एकत्रित ताकद आहे, ही एकत्रित ताकद निश्चितपणे महानगराच्याच नाही, मराठवाड्याच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जे एक विकसित नांदेडचं दूरदृष्टीचं स्वप्न किंवा दूरदृष्टीचा आराखडा, हे स्वप्न नाही, हा आराखडा आहे. जो आराखडा आपल्या समोर मांडलाय तो पूर्ण करण्याची क्षमता निश्चितपणे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आहे. आमच्या अजितरावांनी, चव्हाण साहेबांनी किती बारकाईने सगळा अभ्यास केला त्याचं वर्णन केलं. पण गोपछडे साहेब हा वारसा चव्हाण साहेबांना माननीय शंकररावांकडून मिळाले. आणि मी खूप लहान असल्यापासून माननीय शंकररावांना काही वेळेला खूप जवळून बघितलं, ते किती बारकाईने काम करत असत. त्याचे काही अनुभव माझ्याकडे सुद्धा आहेत आणि ज्यांचं वर्णन स्वतः अमित भाईंनी या ठिकाणी केलं होतं. खुद्द अटलजींनी माननीय शंकररावांबद्दल खूप गौरवोद्गार काढले होते, मोदी साहेबांनी काढले होते, देवेंद्रजींनी खूप त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. आणि त्यांचं हे जे प्रशासनातलं कौशल्य आहे, त्यांचा हा जो प्रशासनातला बारकाव्यांवरची पकड आहे, ती अशोकरावांकडे आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या ह्या अनुभवाचा, त्यांच्या या कौशल्याचा उपयोग हा निश्चितपणे नांदेड शहराला झाल्याशिवाय राहणार. नांदेड शहराला विकासाच्या खूप संधी आहेत. एकतर मराठवाड्यातलं वैशिष्ट्यपूर्ण शहर, गोदावरीचा आशीर्वाद, गुरु गोविंद सिंगांचं स्थान आणि शेतीचं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व, अशा सगळ्या गोष्टींचा संगम या ठिकाणी घडलेला आहे. आणि याचा जर योग्य उपयोग केला, याचा जर योग्य दिशेने वापर केला, तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये नांदेड हे मराठवाड्याचं एक मोठं केंद्र बनू शकतं, यामध्ये काही शंका नाही. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या क्षमता नांदेडमध्ये, फक्त त्यांचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे. आणि तो वापर आपण कसा करू याची मांडणी या जाहीरनाम्यामध्ये केलेली. गुरु गोविंद सिंगांचा भूमी हा नांदेडसाठी इतका मोठा वरदान आहे की या आधारावरती वाराणसी, अयोध्येसारखं स्थान नांदेड मिळवू शकतो. गुरु गोविंद सिंगांचं बलिदान या ठिकाणी झालं, हे काही केवळ एकट्या
शीख समाजाचा मुद्दा नाही. गुरु गोविंद सिंगांचा संघर्ष, गुरु गोविंद सिंगांचं बलिदान हा सगळा विषय भारतावरच्या मुस्लिम आक्रमणाचा, भारतावरच्या मोगल आक्रमणाच्या विरोधातला संघर्ष होता. औरंगजेबाशी त्यांनी केलेला कडवा संघर्ष होता. मुघल सत्तेशी केलेला संघर्ष होता. राम जन्मभूमीच्या बचावासाठी, राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी जो शेवटचा लढा झाला, त्याच्यामध्ये गुरु गोविंद सिंगांनी पाठवलेल्या निहंग शिखांचा खूप मोठा सहभाग होता, खूप मोठा वाटा होता. आणि निहंग शिखांच्या त्या बलिदानामुळे अनेक वर्ष अयोध्येची राम जन्मभूमी ही आक्रमकांपासून मुक्त राहिली होती. त्याच्यानंतर सुद्धा, इंग्रज आल्यानंतर सुद्धा अयोध्येच्या राम जन्मभूमीवरती पहिला संघर्ष जो सुरू केला तो एका निहंग शिखाने सुरू केला. त्यामुळे गुरु गोविंद सिंगांचं स्थान जे आहे, गुरु गोविंद सिंगांचं बलिदान जे आहे, गुरु गोविंद सिंगांचा इतिहास जो आहे, तो इतिहास हा या संघर्षाचा इतिहास आहे. त्यांच्या बलिदानामागे ही परंपरा आहे आणि आपण हा परंपरेचा धागा जिवंत केला पाहिजे. गुरु गोविंद सिंगांची सगळी ओळख, गुरु गोविंद सिंगांचा सगळा इतिहास आणि नांदेड मधलं त्यांचं स्थान, ह्याची ओळख आपण स्वतः करून घेतली पाहिजे, सगळ्या जगाला करून दिली पाहिजे. सगळ्या जगातून सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी येऊ शकतात, येतील, एवढं महत्व, एवढं महात्म्य गुरु गोविंद सिंगांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि आपण या महानगराच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून ते नक्की करू शकतो. स्वामी रामानंद तीर्थांचं कार्य, या नांदेड शहराला एक खूप मोठी परंपरा आहे बुद्धिवंतांची, विचारवंतांची. मी खूप जुन्या जमान्यात जात नाही, पण अगदी गेल्या 50 वर्षातलं जरी बघायला गेलं तरी प्राध्यापक नरहर कुरुंदकरांपासून आजच्या शेषराव मोरेंपर्यंत, सुधाकरराव डोईफोडे मध्यंतर सारखे लोक त्यामध्ये होते. आणखीन अनेकांची नावं मी घेऊ शकेन. पण एक खूप चांगली परंपरा नांदेड शहरामध्ये विचारवंतांची, अभ्यासकांची आहे, आलेली आहे. ही परंपरा या पुढच्या काळातही वाढू शकते. नव्याने नवे तरुण त्याच्यामध्ये जोडले जाऊ शकतात. हे विद्येचं केंद्र असू शकतं, अभ्यासाचं केंद्र असू शकतं, अध्ययनाचं केंद्र असू शकतं, संशोधनाचं केंद्र असू शकतं. आणि यासाठी केवळ मराठवाड्यातून नाही तर सगळ्या महाराष्ट्रातून, सगळ्या देशातून विद्यार्थ्यांना आकर्षित आपण इथे करू शकतो. एक नवं शैक्षणिक केंद्र या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि त्याचा सुद्धा समावेश, त्याचा सुद्धा उल्लेख हा या जाहीरनाम्यामध्ये आहे, संकल्पनाम्यामध्ये आहे. माननीय मोदीजींनी जी धोरणं स्वीकारली आणि माननीय देवेंद्रजींनी जे व्हिजन आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्याच्यानुसार नांदेड हे येत्या काळामध्ये एक औद्योगिक केंद्र बनू शकतं. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी नवं केंद्र निर्माण होऊ शकतं. आयटी इंडस्ट्री त्याच्यामध्ये येऊ शकते. मेडिकलचा भाग आहे. आणि या सगळ्यांच्या आधाराने शहर अधिकाधिक मोठं, अधिकाधिक विकसित कसं होऊ शकेल याचा एक अतिशय चांगला आणि व्यवहार्य, हे स्वप्नरंजन नाहीये म्हणून मी स्वप्न म्हटलं नाही, आराखडा म्हटलं. हा आराखडा या ठिकाणी आम्ही आपल्या समोर मांडला. जाहीरनामा समितीचा प्रमुख महाराष्ट्राचा या नात्याने मी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगत होतो. आमच्या संतोषराव सर मी म्हटलं होतं की जाहीरनामा फार मोठा करू नका, होता तो सुटसुटीत करा, कारण फार काय कोणी वाचत नसतं. पण तरी सुद्धा हा जाहीरनामा मतदार वाचतील याची मला खात्री आहे, कारण त्याची मांडणी अशा पद्धतीने केली की तो वाचावासा वाटेल, बघावासा वाटेल. आणि दुसरा यातला एक म्हणजे सुटसुटीत छोटा जाहीरनामा करा म्हणताना दुसरा त्यातला एक मुद्दा असतो की आपण एकदा जाहीरनाम्यामध्ये छापून दिलं की महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या मतदाराचा आपला रोज संबंध असतो. निवडून आलं की तो जाहीरनामा घेऊन मतदार आपल्याकडे येतो की तुम्ही हे बोलला होता करा, काय केलं. पण इथे ही अडचण येणार नाही, कारण इथे
अशोकरावांचा संबंध आहे आणि माननीय शंकरराव हे तर हेडमास्टर म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. त्यांचं काही ना काही अंश गुण हा अशोकरावांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे तेही हेडमास्टरची छडी घेऊन निवडून आलेल्या नगरसेवकांकडून ही कामं करून घेतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून हा संकल्पनामा आज आम्ही आपल्या समोर सादर करतो. याचं प्रकाशन झालं असं मी महाराष्ट्राचा जाहीरनामा समितीचा प्रमुख या नात्याने जाहीर करतो. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवरती पसंतीचं बटन दाबून आमच्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करावं, पूर्ण बहुमताने महापालिकेमध्ये आम्हाला संधी द्यावी असं आवाहन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नांदेडच्या जनतेला करतो आणि थांबतो. धन्यवाद.